नमस्कार. शनिवार आहे आणि आज आपण आलो आहे गावाला. गौरी उद्या गौरीचा सण आहे. 2 दिवस सुट्टी नसल्यामुळे मी गौरीला आलो, दीदी आणि मी. तर तुम्हाला आमचा गणपती दाखवतात. गणपती डेकोरेशन वगैरे यावर्षी काही केलं नाही आम्ही. सो तरी तुम्हाला मी डेकोरेशन दाखवतोच आमचं गणपती. आणि उद्या गौरी आहेत, तर आता रोज कंटिन्यू व्हिडिओ आहेत. हा आहे आमचा गणपती बाप्पा. काहीच सर्व झालं आणि आता आम्ही चाललेत रामवर्धनी दर्शनाला. त्याच्या दादा पाठी संदीप दादा आहे. याला तुम्ही बघितलं असाल कुठेतरी, विरारलाच राहतो आपण. अजून काही गेस्ट आहेत ते वरती येणार आहेत. सो चला, एक 15 गाव मेला एक जागृत देवस्थान आहे, तिकडे आम्ही देवदर्शनासाठी जाणार आहोत. मी तुम्हाला दाखवतो आमच्या अजून वरची गेस्ट. मामा आणि आमचा मामा आहे. हाय. तुम्हाला कुठे महेंदरला दिसला तर मला कळवा. आता सांगा, पाठवू नको. मामा मी युट्यूबला टाकतो, डायरेक्ट युट्यूबला. वरती आहे. चला, काल आलाय. स्टॉपवर भेटणार आहे का कोण? चोरवणार काय आहे? हा, राजची सासूरवाडी आहे ना. कधीतरी मंदिराच्या ह्याच्यात जावा. चायनीज सेंटर. बापूस आला होता ना गाडी घेऊन. ते चायनीज सेंटरला कशाला जायचं, पैसे खर्च. अरे त्या दिवशी समीरने 100 देतो. गावठी भाजी काय पहिला होस आहे का? प्राणाईने सोडलं, मग कशाला बोलली मी सोडणार आहे? तिच्या नाव बिझनेस नाही टाकत. ते सुटवरतीच गेले, ते पण सुटवरच काय झालं की काय माहित नाही. प्रशांतचा नंबर आहे ना? प्रशांत मैस. हा आहे. हा इकडे धबधबा आहे काय मला चोरवणार? चांगली आहे का? अरे तो आवाज फुल खरं ना पाण्याखाली गेलेला एवढा. राहुल यशोचं लग्न लावून दे तुझ्या आधी. गाडी माहिती आहे का? सुझुकीच्या गाड्या चालवल्या. माझी पण सुझुकीच आहे, सुझुकी एक्सेस. महाराष्ट्र पोलीस बाय बुलेट घेऊन यायची आणि पोलिसाचे सिम्बॉल काढायचे हातात पकडायचे बुलेटला. तो हा आपला बाबूराव तेच करतो.
मामू पकडा होता खाली सिम्बॉल बघितला तरी साईड बिझनेस करतो तो ट्रॅव्हल्स. दोन गाड्या आहेत ना, एक तिकडे असते लागली तरी चांगलं हिट होतं तसं एवढा अंधेरी मुलीला भाई. गावी जायचं सांगायचं, चांगलं हे करून ठेवलं ना कमी करतो. बंद कर एवढी कायचे आम्ही आता पोचले तर राम वर्धायनी प्रवेशद्वाराजवळ. इकडे सुंदर अशी नदी आहे. आणि आम्ही मंदिराजवळ आले. आतमध्ये व्हिडिओ काढाय अलाउड नाही ना व्हिडिओ काढाय आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही, त्यामुळे बाहेरूनच मला मंदिर दाखवलं. मी नाट्यावर चढतोय ते हक्कल. अरे आई अरे भिजत तिसऱ्या टप्प्यात जातो. सॉरी. ते वरती आहेत ते का छोटी अंगठी टाईप आहेत ते, आणि दुसरे असे पॉईंट टाईप आहेत ना ते शिवकालीन आहेत. त्याची कॉस्ट आत्ता बाजारामध्ये 1.25 लाख आहे. जे शिवकालीन आहेत शिक्के त्याची आत्ता बाजारात 1.25 लाख रुपये कॉस्ट आहे ना त्याची. मंदिर खूपच छान आहे आणि माहिती पण सांगितली, पण आतमध्ये व्हिडिओ आणि फोटोला जास्त अलाउड नाही, त्यामुळे थोडी व्हिडिओ काढले, फोटो पण काढले. सर्वांनी तुम्हाला मी निसर्ग दाखवतो आजूबाजूचा पूर्ण इकडे निसर्ग आहे. चोरवण आहेत. आमच्या धामणन गावापासून किती किलोमीटर आहे बा? 17. आणि जरा ते रामवर्धानीचं प्रकट रूप सांग. तिचा असा विषय आहे की ती गाव जत्रा होते तर ती गावची जी पालखी असते ना ती आपोआप खांद्यावरती डोलते, किंवा जो बी नवस कोणतो तो पण नवस करतो ना, त्याचं आतापर्यंत असं एक पण नवस नाही की ते पूर्ण झालं नाही, सगळे नवस पूर्ण होतात. त्या मित्रांनो तुम्ही पण भेट द्या. आमच्या चिपळूणपासून जवळजवळ 150 किलोमीटर आहे. 50 किलोमीटर आहे रामवर्धानी मंदिर, आणि खूप आजूबाजूला, आणि मन प्रसन्न होतं इकडे आल्यावर. बाकी काही नाही. इकडे पाऊस पण आहे, आणि आज तर पाऊस लागतो, आणि पावसाचं वातावरण म्हणजे खूपच छान असतं. आमचा सार्थक मी व्हिडिओ आले छोट्या मी ते अपलोड करणारच आहे. सो आपण आता जाणार आहोत परत रिटर्न. बघूया काय खायला पियाला भेटते का. आमची अर्धी माणसं तर आली नाहीत, गाडी पंक्चर झाले. हे खूप प्राचीन काली आहे, म्हणजे ह्याचा जीर्णोद्धार सोहळा 2017 आय थिंक 17ला झालेला. बघा खूप असं. आणि इकडे दरवर्षी हनुमान जयंतीचा उत्सव असतो, तेव्हा जत्रा असते. आमच्या झोलाई मातेची आणि रामवर्धायनी मातेची एकत्र जत्रा असते. आमच्या गावची झोलाई देवी आहे, ग्रामदेवता. हे बघा हे खूप डिकीत बसणार आहे. बसा लवकर. हे चप्पल वगैरे घेतलीत ना, हे डिकीत बसतो ना आमच्या जागा नाही, पाठी लागून आमचे रडून आले, आणि आता हे चढ लवकर. आणि आता डिकीत बसतात, जागा नाही यांना म्हणून. हे डिकी उघडी राहू दे. नको गाडीच्या आहे डोका आतमध्ये घे. आता कुठे त्या फोन कर थांबेल गाडी लावू द्या ना.
हात पाय आतमध्ये घे रे. पकड आण जोरात खाली. परत हे काय माहितीये याच्या बापसाला परत चिपळून जायचं परत शिवे देईन तू. माहिती आहे मला. चला आता घरी गाडी डोंगराच्या बिगी बिगी जाऊ आपण दोघे एक साथ फिरू. संदीप त्याला महत्व हे बघ पाण्याचा फोर्स बघा नुसता पाणी पडते पाणी नालाला धार लागले. साहिल संदीप जर महत्व विचार देवीचं आणि व्हिडिओ आपण संदीप गोरिवले यांच्याकडून देवी रामवर्धायनी विषयी देवीविषयी थोडं आपण समजून घ्या. काय तुमचं रामवर्धायनी बद्दल जागृत रूप बद्दल त्यांचं काय महत्व. आपले कुणाल आहेत कुणालला आपण विचारा कारण तो खूप वर्ष गावाला राहिला. खूप म्हणजे 12वी पर्यंत इकडे झाला. त्यांनी सगळ्या जत्रा केल्यात 15 वर्ष. एक जत्रा नाही सोडली एक पोरगीला पण नाही सोडलं. सगळ्या पोरींना बघत गेलं. त्यामुळे त्याला 15 गावात त्याची हवा आहे. त्याला आपण विचारूया रामवर्धायनी देवी बद्दल थोडंसं कारण तो सर्व जत्रा करतो त्याच्यामुळे. तुम्हाला काय येतच नाही रामवर्धायनी असं बोलत. कोणाली थोडासा लाजतोय बोलायला. नवा कोरा आहे पण त्याच्यासोबत आपण संध्याकाळी रील्स बनवणार आहे असं राजनी सांगितलंय मला मगाशी. सो भेटू आपण पुढे. राज बोल.